नदी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. माझा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड येथे झाला. सिंदखेडच्या राजा लखोजी जाधव भाळकर यांची मी कन्यारत्न. मला लहानपणापासूनच माझ्या मनाला, डोळ्याला, कानाला तलवार बाजी, भाले, दांडपट्टा यांच्या डावपेचीची सवय. माझ्या बाजूने सर्व सरदारांचा राबता असायचा. म्हणून मी युद्धनीती, राजनीती, राज्यकारभार कसा चालवावा यामध्ये मी तरबेज झाले. तलवारबाजी, दांडपट्टा, भाले, घोडस्वार हाच माझा लहानपणीचा खेळ होता. गुलामगिरी नको, आपले एक स्वतंत्र स्वराज्य असायला पाहिजे. गुलामगिरी नको, आपले एक स्वतंत्र स्वराज्य असायला पाहिजे हे मला लहानपणापासूनच बाळकडून मिळाले. तसेच माझे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. आम्ही दोघे पती पत्नींनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. म्हणूनच मी शिवबाईंना घेऊन पुण्यात राहिले. मी तलवारीची धार तिच्या अन्यायावर मार, मी तलवारीची धार तिच्या अन्यायावर मार. शक्त अनुशक्त चाला चालीवर गजाचं प्रहार, गजाचं प्रहार, गजाचं प्रहार. अन्याय, अत्याचारी, जुलमी, राजसत्तेला लाखाडून मला स्वातंत्र्याचा, न्यायाचा ध्वजा महाराष्ट्राच्या मागे उभा करायचा होता. आई जगदंबेच्या पद्मशालेत पावन झालेल्या या पुण्यभूमीत मला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवायचे होते. त्यांना स्वराज्याचा पताका उभा करायला बळ द्यायचे होते. तुम्हा सर्वांना जर शिवबा परत जन्मले असे वाटते, पण माझ्या घरी नाही, शेजारच्या घरी. मी छाती ठोकून सांगते, स्वतंत्रच मिळणार असेल तर असे मी स्वराज्य शंभरशी शकून कुर्बान करायला तयार आहे. माझे शिवशंभू बादशाच्या चावडीत असूनही मी राज्यकारभार थांबू दिला नाही. मी काही माळ्यांना घेऊन रामना किल्ला जिंकला. समोर रयतेवर मायेची नजर ठेवली. तुम्हाला काय वाटते? मी फक्त शिवशंभू